नमस्कार, मी डॉक्टर काजल माइंडकर. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीचे ओले बोंबील कसे करायचे. कुरकुरीत क्रिस्पी असे हे ओले बोंबील. चला तर मग आपण रेसिपी पाहूयात. मार्केटमधनं ओले बोंबील घेऊन यायचे. खूप जाडसर असे घेऊन यायचे नाही, साधारणतः मीडियम साईजचे ओले बोंबील आणायचे आणि येतानाच त्यांच्याकडनं व्यवस्थित साफ करून घेऊन यायचे. हे बघू शकता तुम्ही, साधारणतः मीडियम साईजचे हे ओले बोंबील आहेत आणि व्यवस्थित मासेवाल्यांकडनं साफ करून आणलेले आहेत. साफ करून आणल्यानंतर घरी आणल्यानंतर व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि आपण पुस्तक ज्याप्रमाणे उघडतो त्याप्रमाणे हे ओले बोंबील कापायचे. इथे या पद्धतीने आपण हे ओले बोंबील कापले. त्याच्यामुळे ते पातळ होतात, पातळ थर होतो आणि व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बनतात आणि लवकर फ्राय होतात. जेव्हा बोंबील आपण कापतो तेव्हा त्याच्या आतमध्ये एक असा चमकदार असा एक लेअर असतो. तो लेअरही साफ करायचा आहे. तो पाऱ्याचा लेअर असतो बेसिकली. तो लेअर व्यवस्थितपणे साफ करायचा. असे आपण सगळे बोंबील कापून घेणार आहोत. हे आपण असं बोंबील कापून घेतलेलं आहे व्यवस्थित. सगळे बोंबील कापून झाले मग आपण हे बोंबील परत हलक्या हाताने धुणार आहोत. हा मासा एकदम नाजूक असतो, त्यामुळं एकदम हलक्या हाताने स्वच्छ साफ करायचा आहे. हे या पद्धतीने धुतून घेतलेत आपण सगळे बोंबील. एक ताट घेऊन त्या ताटामध्ये व्यवस्थित हे असे बोंबील मांडून घ्यायचे. हे पण पाहू शकता, हे व्यवस्थित बोंबील असे आपण मांडून घेतलेले आहे. याच्यामध्ये 1 चमचा साधारणतः मीठ आणि हा मोठा लिंबू आहे म्हणून आपण आधी अर्धा लिंबू घेणार आहोत. अर्धा लिंबाचा रस. हे हातावर लिंबू पिळल्यामुळं सगळ्या बिया या हातामध्ये राहिल्या आणि सगळा रस खाली गेलेला आहे. हे असं बोंबीलला मीठ आणि लिंबू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथं कोकम आगळ सुद्धा वापरू शकता, पण लिंबू लावल्यामुळं बोंबीलमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते पाणी पूर्ण निघून जायला मदत होते. तुम्ही इथं पाहू शकता, जसं जसं तुम्ही मिक्स कराल तसं तसं हे बोंबील पाणी सोडत आहे. हे बघा, मीठ आणि लिंबू व्यवस्थित लावून घेतलं की बोंबील मधलं एक्स्ट्राचं पाणी लवकर निघून जातं आणि बोंबील कुरकुरीत होण्यास मदत होते. सगळे बोंबील थोडेसे हातामध्ये घेऊन हलकशा हाताने दाबून त्यातलं एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे ते सगळं पाणी काढून टाकायचं. या पद्धतीने आपण पाणी काढून टाकलेलं आहे सगळं. कोकम आगळ वापरलं तर थोडेसे बोंबील ओलसर राहतात, पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये राहतं, त्यामुळे मग ते क्रिस्पी होत नाहीत. लिंबामुळं सगळे बोंबील व्यवस्थित छान कुरकुरीत होतात आणि सगळ्यांना खाण्यास मजा पण येते. मग तुम्ही पाहू शकता, लिंबू आणि मीठ लावल्यामुळं साधारणतः 100 ml पाणी बोंबीलनी सोडलेलं आहे. हे एवढं पाणी निघालं आहे. आपण जेव्हा सुरुवातीला बोंबील ताटामध्ये घेतले तेव्हा अजिबात पाणी नव्हतं आणि आता हे मीठ आणि लिंबूमुळे एवढं पाणी निघालेलं आहे. हे हलक्या हाताने पिळलेले जे बोंबील आहेत ते परत ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचे. आता हे पाणी निघाल्यामुळं त्याचा थोडा आंबटपणा कमी झाला आहे, म्हणून आपण जो उरलेला अर्धा लिंबू आहे तो लिंबू परत या बोंबीलवरती पिळून घ्यायचा आहे. कोणता पण मासा करताना त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण, आंबट म्हणजे लिंबू किंवा आगळचं प्रमाण आणि तिखट याचं प्रमाण बरोबर असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळेच मासा एकदम चविष्ट लागतो. आपण हे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि हा 1 चमचा आपण मालवणी मसाला घेतलेला आहे. तुम्ही जो पण मसाला यूज करता तो मसाला तुम्ही वापरू शकता किंवा लाल मिरची पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता. काही लोक ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट पण करतात आणि माशांना लावतात. तुम्ही त्या पद्धतीने पण ट्राय करू शकता. आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून माशांना लावू शकता.
हे असं हे आपण सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि एक 10 मिनटं आपण हे असं साईडला ठेवणार आहोत. एका ताटामध्ये आपण अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत. जेवढं रवा आहे तेवढंच तांदळाचं पीठ आहे. तांदळाच्या पिठामुळं कुरकुरीतपणा वाढतो. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे. चटपटीतपणा वाढवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला सुद्धा घालू शकता. सगळं मिश्रण आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता हे सगळं एकदम मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता आपण फ्राय करायसाठी घेणार आहोत. आपण जे 10 मिनटं मासे मुरण्यासाठी म्हणून ठेवलेले आहेत मसाल्यामध्ये, 10 मिनटानंतरनं पूर्ण बोंबीलला आपण दोन्ही साईडनी रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण असं लावणार आहोत. व्यवस्थित मासा घोळवून घेणार आहोत. तांदळाच्या पिठामुळं मासा एकदम कुरकुरीत होतो. पॅनमध्ये किंवा तव्यावरती तेल घ्यायचं आहे. आपण इथे शॅलो फ्रायच करणार आहोत, डीप फ्राय नाही करणार आहोत. तेल थोडं गरम झालं, तवा चांगला गरम झाला मग त्याच्यामध्ये एक एक करून आपण असे बोंबील व्यवस्थित लावून घेणार आहोत. जेव्हा आपण बोंबील लावणार आहोत तेव्हा गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. हे पाहू शकता साधारणतः 3 ते 4 मिनटं लागतात एका बाजूचं फ्राय व्हायला. व्यवस्थित एका बाजूने व्यवस्थित फ्राय झाले बोंबील की मग ते उलटून दुसरी बाजू भाजायची आहे. बोंबील हा मासा नाजूक मासा आहे, त्यामुळे ना तो उलटताना किंवा हाताळताना एकदम खबरदारी घेऊन एकदम हळुवारपणे करायला पाहिजे. जर तुम्ही बोंबील फ्राय करत असाल आणि उलटताना तो जर तुटत असेल तर याचा अर्थ त्याची एक बाजू व्यवस्थित झालेली नाही. तर एक 2-3 मिनटं परत एक बाजू पूर्ण व्यवस्थित फ्राय करून द्यावी. बाजू फ्राय झाली की आपल्याला लक्षात येते की एका साईडने कडक झालेलं आहे बोंबील. असं दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. साधारणतः दोन्ही बाजू फ्राय व्हायला 7 ते 8 मिनिटं लागतात. नंतर एक साधारणतः 1 ते 2 मिनिटं आपण थोड्याशा मोठ्या गॅसवर ठेवणार आहोत, जेणेकरून बोंबीलला एकदम कुरकुरीतपणा येईल. इथे बघू शकता तुम्ही सुंदर कलर आलेला आहे, एकदम मस्त आणि एकदम खावेसे वाटतात असे आणि कुरकुरीत पण झालेले आहेत. व्यवस्थित उलटता पण येत आहेत हे बोंबील. नाजूक असल्यामुळे तुटण्याची खूप शक्यता असते. हे एकदम व्यवस्थित उलटता येतात तुम्ही पाहू शकता आणि कुरकुरीत पण झालेत, त्यामुळे कडक पण झालेले दिसत आहेत. बोंबीलमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड खूप मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी एकदम चांगलं आहे. सगळ्याच माशांमध्ये खरं तर ओमेगा 3 फॅटी ॲसिड खूप चांगल्या प्रमाणात असतं, त्यामुळे मासे हे स्किनसाठी एकदम चांगले आहेत. इथे पाहू शकता एकदम कुरकुरीत असा कोकणी पद्धतीचे बोंबील आपण आज केलेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.